आज दिनांक 2 डिसेंबर 2025 आपल्याला वर्ग 10वी वर्गाचा गणित भाग 1 गणित भाग 2 या दोन विषयाचा क्रॅश कोर्स म्हणजे काय तर हा सुरू करायचा आहे. बघू आपण थोडक्यात सांगतो मी तुम्हाला क्रॅश कोर्स काय असणार आहे. तर ह्या क्रॅश कोर्स मध्ये होणार काय तर मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड. मॅथ फर्स्ट चे तुमचे टोटल चॅप्टर आहेत बघा 6 आणि मॅथ सेकंड चे आहेत होते 7. तर हे 13 चॅप्टर आपल्याला काय करायचे तर ह्या 13 चॅप्टरचे थेअरी पार्ट म्हणजे जे काही स्पष्टीकरण असेल तो पूर्ण पार्ट आपल्याला पाहायचा आहे आणि सॉल्व एक्झाम्पल म्हणजे सोडवलेले उदाहरण आणि त्यानंतर आपले जे काही प्रॅक्टिस सेट आहेत ते म्हणजे आपले सराव संच सर्व. आता आपण 1 बाय 1 मॅथ फर्स्टचा जो काही चॅप्टर आहे पहिला तो 2 चलातील रेषीय समीकरणे. आता आपण सगळं टायटल हे सगळं कशामध्ये दिले इंग्लिश मध्ये पण आपल्याला शिकायचं आहे मराठीमध्ये. चॅप्टर फर्स्ट आहे आपला 2 चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरण. थोडस फोकस करू आपण एका गोष्टीवर जे की आपला थिओरिटिकल पार्ट असते तो म्हणजे काय. बेसिक मध्ये 2 चल म्हणलं तर आपल्याला 2 चल भेटणार आहेत. एखादा समीकरण असणार आहे अशा पद्धतीचा 2x अधिक 3y बरोबर 7 किंवा अजून काय असू शकते वजा x वजा 3y बरोबर 8 अशा पद्धतीचे समीकरण येणार आहे. ह्याच्यामध्ये त्या समीकरणांचं जे सामान्य रूप आहे रूप तो पण लक्षात ठेवायचा आहे. तो काय असतो ax अधिक by बरोबर c किंवा अधिक c बरोबर 0 असा आहे. अधिक c बरोबर 0 अशा पद्धतीचं आपलं सामान्य रूप आहे याचं. तर बघू आपण याच्यामध्ये a b आणि c हे काय असणार आहेत तुमचे अंक. आता ह्याच्यामध्ये पण a आणि b काय असते सहगुणक म्हणून सांगतात सहगुणक. आणि c जो असणार आहे तो तुमचा स्थिर पद असतो. काय असतो तो स्थिर पद. आणि हे x y आणि बाकीच्या कुठल्या पण a पासून z पर्यंतचे कुठले पण अक्षर असतील त्या सर्वांना म्हणायचं चल. काय म्हणायचं यांना चल. लक्षात a b बद्दल माहिती कळाली x y काय असतात ते कळालं c काय आहे ते सांगितलं. तर हे पूर्ण समीकरण ह्या स्वरूपात असू शकतो. बघा a आणि b च्या ठिकाणी अंक c च्या ठिकाणी सुद्धा अंक येणार आहे आणि ह्या पूर्ण दिलेल्या समीकरणाला थोडक्यात आपलं 2 चल का आहेत तर 2 वेगवेगळे नाव आहेत म्हणून 2 चल. इथं x इथं पण x 2 चल झाले नसते एकच चल आहे. इथं p इथं q 2 चल झाले a b m n अशा पद्धतीचे वेगवेगळे समीकरण तुम्हाला येतील आणि त्या समीकरणामध्ये असे 2 नाव येतील. त्यांना त्या स्वरूपात जर एखादा समीकरण असेल ह्या स्वरूपात सामान्य रूप आहे आपला ax अधिक by अधिक c बरोबर 0 ह्या स्वरूपात असेल तर त्याला काय म्हणायचं 2 चलातील रेषीय समीकरणे. रेषीय का म्हणतात तर एखादी रेष आहे का त्या रेषेवरचा कुठला पण बिंदू घ्या त्याचे आपल्याला निर्देशक काढता येतात x आणि y काढता येतात आणि ते कशावरून त्या दिलेल्या समीकरणावर x आणि y च्या किमती काढता येतात. लक्षात आलं. तर त्या रेषेचे जे काही आता ती रेष कोणती असू शकते तुमच्या काय म्हणतात त्याला
जो काही आपला ग्राफ असतो, ग्राफ आलेख पेजवर, तर ह्याच्यामध्ये कुठल्या पण अशा रेषा ज्या असतात त्यांच्या त्या रेषेचा एक पर्टिक्युलर तुम्हाला काय भेटणार आहे, रेषीय समीकरण भेटणार आहे. एक समीकरण असणार म्हणजे असणार, त्या बिंदूंसाठी आपण कॅल्क्युलेशन करणार, एक्स वायच्या किमती काढणार, ते तसं भेटणार असेल आपल्याला. तर त्या रेषेचा समीकरण असतो म्हणून त्याला रेषीय म्हणतात. कशाचा असणार आहे तो, एखाद्या रेषेचा समीकरण असतो म्हणून रेषीय. आणि त्याच्यातलं बाकीचं पार्ट तुम्हाला मी इथं समजून सांगितले. तर इथं थोडक्यात अजून थोडीशी माहिती घेऊ आपण. काय हे दिलेलं एक समीकरण, हा गृहीत धरू आपण. तर याच्यामध्ये बघा सहगुणक कोणकोणते आहेत, 2 आणि 3. स्थिर पद काय आहे, 7. आणि तुमचे चल कोणते आहेत, येते लक्षात. अशा पद्धतीनं हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आता आपल्याला काय करायचंय, 1 बाय 1 2 चलातील रेषीय समीकरणांचे जे काही हे चल येणार आहेत, आपले एक्स आणि वाय वगैरे असे चल येणार आहेत, त्यांच्या किमती काढायच्या आहेत. त्याला म्हणतात उकल किंवा मुळे. काय म्हणतात त्याला, उकल किंवा मूळ. त्याला सोल्युशन म्हणतात. तर त्या सोल्युशनला काढण्यासाठी काही महत्वाच्या पद्धती आहेत. त्याच्यातलं पहिली पद्धत आहे एक सामायिक रेषीय समीकरणे. आणि ते सोडवायचे कसं, आपल्याला एकतर याच्या 3 पद्धती आपल्याला नवीमध्ये झाल्या आहेत. कोणत्या सांगतो तुम्हाला. पहिली पद्धत मला वाटते लोप पद्धत होती. त्याच्यामध्ये काय करायचं, एखाद्या चलाचा लोप करायचा, म्हणजे ते दिलेले चल असतात, लोप करायचा. लोप करायचा म्हणजे काय, कटवायचं आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायची, ती किंमत समीकरणामध्ये ठेवायची आणि उत्तर काढायचं. त्यानंतर ना दुसरी अजून एखादी पद्धत अशी आहे की आलेख पद्धत. आता तुम्हाला पुढे येणार आहे. ह्याच 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये आलेख पद्धत असणार आहे. ते आलेख पद्धत एक असेल. त्यानंतर तिसरी पद्धत ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय असू शकते, तर आलेख पद्धत झाल्यानंतर ना निश्चयक पद्धत म्हणून एक आहे. पहिली पद्धत मी काय म्हणलं तुम्हाला, लोप किंवा निरसन पद्धत पण म्हणतात त्याला. निरसन, सरळ सरळ सोडवायचं. सारखे असतील तर सारखे नसतील तर सारखे करा. त्या पद्धतीचे ते गणित असतात, त्याला सोडवायचं. दुसरी पद्धत म्हणत आहे मी आलेख पद्धत. तिसरी पद्धत म्हणत आहे मी निश्चयक पद्धत. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, त्या चलांच्या किमती काढायच्या आहेत. थोडक्यात म्हणजे काय, उकल काढायची. काय काढायचंय आपल्याला, उकल काढायची. आणि निश्चयक पद्धतीलाच क्रेमरची पद्धत सुद्धा म्हणतात. आणि शेवटची एक पद्धत आहे ती काय, तर दिलेले समीकरण जे असतात त्यांच्या ठिकाणी एखादे चल वापरायचे आणि म्हणजे सबस्टिट्यूट त्याला म्हणतात. आता इंग्लिश मधून सबस्टिट्यूट म्हणजे त्या दिलेल्या मानामानीचा खेळ मी म्हणत असतो. काय मानायचं, एखाद्या समीकरणाची जे काही टर्म आहे त्याला काहीतरी ए मानायचं, बी मानायचं आणि त्या किमती ठेवायच्या आणि मग त्याला सोडवायचं. मग परत त्या किमती जे काही आल्या त्या समीकरणामध्ये ठेवायच्या, परत सोडवायचं. अशा पद्धतीने 2 वेळेस सोडावं लागतात. ती शेवटची पद्धत आहे. तर आता आपल्याला 1 बाय 1 काय करायचंय, ह्या 3 पद्धती पाहायच्या आहेत. आणि शेवटची जी काही सबस्टिट्यूट पद्धत आहे, जी काही आपली सबस्टिट्यूट मेथड आहे, ती आपण शेवटी पाहणार आहोत. तर पहिला आहे सोडवलेलं उदाहरण आहे. प्रश्न येणार आहे तुम्हाला. प्रश्न काय येणार आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. डायरेक्ट आले. समजा प्रश्न काय येणार आहे तुम्हाला, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, असा प्रश्न येणार. तर आपण मग आता त्या
समीकरणांना कसं सोडवायचं ते पाहायचं बघा. निरसन पद्धत किंवा लोप पद्धतीने सुरुवातीचे काही गणित आपल्याला सोडवता येते. तर पहिली पद्धत आहे आपली लोप पद्धत किंवा निरसन पद्धत. त्याच्यात पहिला प्रश्न आहे 5x वजा 3y बरोबर 8, 3x अधिक y बरोबर 2. पहा मी पहिला गणित तुम्हाला एकदम पूर्ण डिटेल मध्ये सांगतो. दिलेले समीकरण आपल्याजवळ असणार आहेत असेच लक्षात राहू द्या. एखाद्या वेळेस ते काय करतात, ह्या 8 ला इकडे आणून ठेवतात, इकडे बरोबर 0 पण करतात, असं पण देतात बरं का, आणि त्याला म्हणतात सोडवा. नेहमी जे स्थिर पद आहे त्याला काय करायचंय तुम्हाला बरोबरच्या त्या बाजूला नेऊन ठेवायचंय. हे पहिलं कन्सेप्ट लक्षात राहू द्या. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, दिलेल्या समीकरणामध्ये एकटं कोणी आहे का किंवा सारखं कोणी आहे का. आधी तर सारखं कोणी आहे का बघायचं. सारखं म्हणजे काय की इथं 5x आहे तर इथं पण 5x पाहिजे, इथं 3y आहे तर इथं पण 3y पाहिजे, असं आहे का पहिलं पाहायचं. काय पाहायचं पहिलं सारखं. सारखं नसेल तर एकटं कोण आहे ते बघायचं. एकटा कोण आहे तो. आता याच्यामध्ये एकटं कोण आहे y आहे, तर ह्या y ला 3y बनवायला आपल्याला काय करावं लागेल, 3 न गुणावं. सोपं आहे की नाही. म्हणजे का तर हे सारखे जर बनवले आपण तर ह्या दोघांचा लोप करता येतो, कटवता येते आपल्याला. थोडक्यात त्याला काय करता येते, कटवता येते. मग आपण काय करणार आता, सारखं तर नाहीये पण आपल्याला एकटं दिसतोय कोण, समीकरण नंबर 2 मध्ये y. तर त्या दुसऱ्या समीकरणामध्ये y काय आहे तर 3 आहे. तर सरळ सोपी पद्धत काय लिहिणार, समीकरण 2 ला 3 ने गुणून आपल्याला काय करायचंय, 3 न गुणून घ्यायचं आहे. मांडणी कशी करायची, दिलेला समीकरण आहे तो 3x अधिक y ह्याच्या गुणाकारामध्ये 3 बरोबर इकडे 2 गुणिले 3, म्हणजे दोन्हीकडे 3 न गुणून घ्यायचं. 3 न 3 ला गुणलं 9x, 3 न y ला गुणलं अधिक 3y, कारण इथं भूतासारखा 1 असतो. 3 आणि 1 चा गुणाकार 3y, ह्या दोघांचा गुणाकार 6. याला समीकरण नंबर 3 द्या. आता आपण नवीन समीकरण कशापासून तयार केला, समीकरण 2 पासून. मग आता ह्याचा विचार करायचा नाही. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे समीकरण 3 आणि समीकरण 1 मध्ये इथं वजा 3y आहे, इथं अधिक 3y आहे, दोन्ही पण सारखे आहेत. आता चिन्हांमध्ये फरक आहे तर काय करायचं, जेव्हा दोन्ही समीकरणामध्ये सारखे अंक असताना चिन्ह जर वेगळे असतील तर त्या दोन समीकरणाची सरळ सरळ बेरीज करायची. काय करायची आहे, आणि दोन्ही समीकरणामध्ये अंक सारखे झाले, इथं वजा इथं पण वजा किंवा इथं अधिक इथं पण अधिक, त्यावेळेस वजाबाकी करायची. काय करायची आहे, आलं लक्षात, सोपं आहे नाही. काय करणार तुम्ही, पहिले त्या दिलेल्या समीकरणामध्ये सारखे आलेल्या किमती ज्या आहेत त्यांची अधिक वजा जर असतील तर बेरीज, वजा वजा असतील तर वजाबाकी, अधिक अधिक असेल तर पण वजाबाकी. म्हणजे चिन्ह सारखे असतील तर वजाबाकी, चिन्ह वेगळे असतील तर बेरीज. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता आपण समीकरण 1 आणि समीकरण 3 ची काय करणार आहोत, व समीकरण 3 ची बेरीज करू. बेरीज करून घेऊ. मांडणी करायची. 5x वजा 3y बरोबर 8 आणि हा 9x अधिक 3y बरोबर 6. बेरीज करायची, कुठलेही बदल करायची आवश्यकता नाही. त्यानंतर ना या दोघांची बेरीज होईल 14x, हे गेले ढगात कारण अधिक 3y वजा 3y कटून जातात, आणि इथं बरोबर या दोघांची बेरीज पण 14, म्हणजेच तुमचं x येईल बघा, इथं काढून टाकतो मी. x बरोबर 14/14, कारण हे गुणाकारातल्या ह्याच्या भागाकारात जातात. 14 1 14, म्हणजे x बरोबर आलं 1. ही किंमत तुम्ही समीकरण 1 2 3 पैकी कुठेही ठेवू शकता, जे सोपं वाटते त्याच्यात ठेवून. सोपं आपल्याला 2 वाटत आहे लिहायचं. समीकरण 2 मध्ये x बरोबर 1 ठेवून, समीकरण 2 मध्ये x च्या ठिकाणी 1 ठेवायचे. 3 कंसात 1 अधिक y बरोबर 2, दोघांचा गुणाकार 3 1 3. हे 3 तिकडे गेल्यावर काय होणार आहे तुमचे, मी डायरेक्ट स्टेप लिहितोय बरं, वाटल्यास लिहून टाका. 3 1
3 अधिक y बरोबर हे 2 म्हणजेच y बरोबर 2 हे तिकडे गेल्यावर वजा 3 म्हणजेच आलं का पहा इथं y ची किंमत आपण काय केली 2 वजा 3 3 मधून 2 गेले राहिला 1 बरं का इथं आपण 3 केलं होतं तर हे उत्तर काय येणार आहे तुमचं वजा 1. तर अशा पद्धतीने आपले जे काही समीकरण असेल त्या समीकरणाच्या x आणि y च्या किमती काढायच्या आणि ते शेवटी द्यायचं उकल म्हणून x, y बरोबर जी किंमत आल्या त्या तिथे लिहून टाका. दुसरा उदाहरण आहे आपला 3x अधिक 2y 3x अधिक 2y बरोबर 29. दुसरा समीकरण आहे 5x वजा y बरोबर 18. याला समीकरण 1 द्या, याला समीकरण नंबर 2 देऊन टाका. 5 सोपं मग तुमच्या लक्षात ठेवायचे तुम्हाला काय करायचंय सारखं आहे का ते पाहायचं. सारखं दिसत नाही एकटं आहे इथं समीकरण 2 मध्ये सरळ तीच आपली पद्धत. काय करणार तुम्ही समीकरण 2 ला इथं किती आहे 2 आहे तर 2 ने गुणून मांडणी करायची 5x वजा y बरोबर 18 आणि एकतर तुम्ही पूर्ण कंसात घ्या किंवा ह्याला गुणाकारामध्ये इकडे 2 लिहून टाका आणि ह्याला फक्त कंसात घेऊन इकडे 2 लिहून टाका. कसंही केलं तरी चालतंय पण एवढं लक्षात ठेवा त्या सगळ्यांनाच गुणायचं आहे. दोघांचा गुणाकार 10x ह्या दोघांचा गुणाकार वजा 2y बरोबर 18 दुनी 36. याला समीकरण नंबर 3. सोडवायला किती वेळ लागते जर टाइमपास नाही केलं तर पहा. समीकरण 1 आणि 2 मध्ये हे अधिक 2y आहे वजा आहे. काय करायचं मग वेगळे चिन्ह आहेत तेव्हा डायरेक्ट समीकरण 1 व समीकरण 3 ची बेरीज करायची. वेगळे चिन्ह आहे सारखे अंक आहे काय करणार बेरीज करायची मांडणी करायची 3x अधिक 2y बरोबर 29. तिसरा समीकरण आहे तुमचा 10x वजा 2y बरोबर 36. बेरीज करायची कुठलेही बदल करायची आवश्यकता नाही. अधिक 2y आणि वजा 2y गेले ढगात हे कटतात हे डायरेक्ट. आता राहिलं काय तर 3 आणि 10 13x बरोबर दोघांची बेरीज 9 आणि 6 15 ला 5 अचला 1 हे 4 आणि 2 6 तर 65 आलं. आता आपण x ची किंमत काढू शकतो इथून x बरोबर 65 आणि हे 13 आहे त्याच्या भागाकारात जातील 13 1 13 13 5 65 म्हणजे तुमचं x बरोबर आलं 5. आता ही x ची किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवून देऊ जरा सोपं वाटतं. एक आहे ना तिथं y लिहायचं समीकरण 2 मध्ये x बरोबर 5 ठेवू किंवा याला असं पण लिहू शकता तुम्ही समीकरण 2 मध्ये x ची किंमत ठेवू. तर समीकरण 2 आहे x च्या ठिकाणी आपल्याला किती ठेवायचे 5 ठेवायचे वजा y बरोबर 18. दोघांचा गुणाकार 5 5 25 वजा y बरोबर 18. हे वजा y ला वजा y लागतील हे 18 ला 18 हे अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा 25 होतात म्हणजेच वजा y बरोबर दोघांची वजाबाकी वजा 7 आणि हे वजा वजा गेले परत ढगात राहिलं काय 7. झालं शेवटी काय लिहिणार तुम्ही उकल x, y बरोबर 5, 7 अशा पद्धतीनं सोडवायचं. डन झालं. तिसरं उदाहरण आहे ते आहे बघा 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. त्याला समीकरण नंबर 1 याला समीकरण नंबर 2. पहा थोडं हा डिफरंट टाइपचा आहे आणि अशा पद्धतीचा प्रॉब्लेम विचारू पण शकतात बरं का. काय तर दोन समीकरण देतात आणि त्या दोन समीकरणामध्ये पहिल्या समीकरणाचं जे काही ए पॉइंट असतो हा बी पॉइंट आहे हा ए हा बी असं लक्षात घ्या. ह्याचा ए पॉइंट जो ए सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणाचा बी सहगुणक असतो आणि पहिल्या समीकरणाचा बी सहगुणक हा दुसऱ्या समीकरणाचा ए सहगुणक म्हणजे थोडक्यात क्रॉस मध्ये सारखे असतात. काय असतात सारखे 100% सारखे असतात.
आणि त्यांचे जे काही इथले चिन्ह आहेत का ते पण सारखेच असतात. इथं जर वजा असेल तर इथं पण वजा, इथं अधिक असेल तर इथं पण अधिक, ते ऑलरेडी असतेच असते. बाकीचं काही बदल असू शकतात. तर अशा प्रॉब्लेमला काय करायचं, एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी, नवीन समीकरण तयार होतात आणि त्या समीकरणांना पुन्हा सोडवायचं. तर मी सांगतो कसं करायचंय पहा. समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून दोघांची बेरीज करायची. 15x अधिक 17y बरोबर 21 आणि 17x अधिक 15y बरोबर 11. बेरीज करायची. बेरीज करत असताना कुठलेही बदल करायची आवश्यकता नाही. दोघांची बेरीज 32x अधिक हे पण 32y आणि हे पण 32च होणार आहे. आता तुम्ही जर पाहिला तर तीनही अंक 32च्या पाड्यातच आहेत, तर इथे लिहून टाकायचं 32 ने भागून, किंवा नाही लिहिलं तरी डायरेक्ट जे भाग जाते ते लिहिलं तरी चालतं. तर उत्तर येईल तुमचं x अधिक y बरोबर 1. हा समीकरण नंबर 3. हा नवीन समीकरण तयार झालं. आता त्याच समीकरणाची काय करायची, तुम्हाला दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची. लिहायचं समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू. वजाबाकी करू. दोन्ही समीकरण मांडणी करायची. पहा 15x अधिक 17y बरोबर 21. दुसरा समीकरण आहे 17x अधिक 15y बरोबर 11. तर वजाबाकी करत असताना एक कंडिशन आहे, एक काय रूल आहे, एका समीकरणाचे कोणाचे पण चिन्ह बदलून घ्यायचे. आणि थोडक्यात काय होते, तर ह्या वजाना आपण गुणून घेत असतो. हे अधिक आहे तर ह्याला वजा करा, हे अधिक आहे तर ह्याला पण वजा करा, आणि ते पण काहीच नाही म्हणजे अधिकच असतो तो पण वजा करून घ्या. आता सोडून घ्यायचं. 17 मोठे आहेत त्याचं चिन्ह वजा आहे. 17 मधून 15 गेल्यावर 2 राहतात. मोठ्या पदाचं चिन्ह वजा आणि x जशाला तसे. आता हे 17 मोठे आहेत, अधिक आहे. 17 मधून 15 गेल्यावर परत अधिक 2y राहतात आणि इथं 21 मधून 11 गेल्यावर राहतात तुमचे 10. मोठा आहे 21 म्हणून अधिक. तर इथं पण पहा हे दोनच्याच पटीत आहेत, सगळे 2च्या पाड्यात येतात. तर इथं काय करायचं, 2 ने भागू. 2 ने जर भागला असता इथं काय येईल तुमचं वजा x अधिक y बरोबर 5. ह्याला समीकरण नंबर 4. आता जे आपण नवीन समीकरण तयार केले त्या दोन समीकरणांचाच विचार करायचा. x अधिक y बरोबर 1 आणि तिथं आहे वजा x अधिक y बरोबर 5. पहा इथं y आहे तिथं y आहे, इथं x आहे तिथं x आहे, पण x काय आहे तिथं वजा आहे, इथं आहे अधिक. तर डायरेक्ट बेरीज करून टाका, x कटून जातात. काय लिहिणार मग, समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करून दोघांना लिहायचे x अधिक y बरोबर 1. हा पहिला आपला तिसरा नंबरचा समीकरण आणि हा वाला वजा x अधिक y बरोबर 5. बेरीज करायची, कुठलाही बदल करायची आवश्यकता नाही. काय करणार मग, हे गेले डब्यात, अधिक x आणि वजा x, या दोघांची बेरीज 2y, हे झाले 6. हे y बरोबर 6/2. बे 1 बे 3 6 म्हणजे y आलं तुमचं 3. ही किंमत तुम्ही समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवून घ्या. समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये y बरोबर 3 ठेवू. पहा y च्या तिथं 3 ठेवायचे म्हणजे x अधिक 3 बरोबर 1. म्हणजेच इथं लिहितो पुढं x ला x अधिक 3 आहे तिकडे गेल्यावर वजा होणार आहे. हे x पण अधिक जशाला तसे राहतात, वजा 3 म्हणजे x बरोबर आलं तुमचं वजा 2. कारण मोठ्या पदाचं चिन्ह द्यायचं, एक चिन्ह अधिक एक वजा. तर झालं, शेवटी काय लिहिणार मग, शेवटी लिहायचं उकल x, y बरोबर. आपण काय करतो गडबडीमध्ये y पहिले काढले तरी पण इथं लिहून टाकतो, तर तसं करायचं नाही. x ची किंमतच अगोदर लिहा, वजा 2, 3. हे डोक्यात लावलं. आलं लक्षात. अशा पद्धतीने सोडवायचं.